मोखाडा जव्हारच्या रखरखत्या उन्हापासून ते सातपाटी पालघरच्या निळशार अरबी समुद्रापर्यंत केलेला हा प्रवास, जिल्हा एकच पण कमालीचा फरक. सागर किनाऱ्यापासून ते सह्याद्रीच्या पर्वत शिखरांपर्यंत उत्तर कोकणातील 8 तालुक्यांचा हा जिल्हा पालघर. नेहमीप्रमाणे आपण मोखाडा गावापासून प्रवास सुरू करणार आहोत. एप्रिलच्या सुरुवातीलाच उन्हाचा पारा 40 अंश पार गेलेला दिसतो. दुर्गम भाग आणि प्रचंड तापमान या गोष्टी येथील जगणं अजून कठीण बनवतात. मोखाडा येथे रात्री जगदंबा मातेचा बोहाडा उत्सव असल्याचे समजले. संपूर्ण शहराला यात्रेचे स्वरूप आलेले होते. रोजच्या खडतर आयुष्यातून कुठेतरी आनंद साजरा व्हावा यासाठी परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने येथे येतात. काळाच्या ओघात बऱ्याचशा परंपरा खंडित होत असताना टिकून असलेली ही संस्कृती आदिवासी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. इथून पालघरपर्यंत पोहोचण्यासाठी किमान 3 तास तरी लागतील. प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आपण जव्हारपर्यंत पोहोचतो. 2023च्या पावसाळ्यात येथील ऐतिहासिक राजवाड्याला आपण भेट दिली होती. जव्हारपासून पुढे येऊन 2 रस्ते एकत्र येतात. तेथील उजवीकडील रस्ता डहाणू गावाकडे जातो, तर डाव्या बाजूची वाट पकडून आम्ही विक्रमगड तालुक्याच्या दिशेने निघालो. मावशी, ओ मावशी, आजी पालघर का दायरा? पालघरला रस्ता. उन्हाळ्यातील निसर्गाचा देखावा डोळ्याची पारणे फेडतो. तापमानाचा उच्चांक हीच काय ती निसर्गाची प्रतिकूलता. बाकी सृष्टी सौंदर्य निसर्गाने भरभरून दिलंय. आहे त्या परिस्थितीत समाधान मानून निरागस जीवन जगणारी कदाचित ही शेवटची पिढी असेल. खूप साऱ्या विकास योजना असूनही अशी कष्टप्रद जीवन बघितल्यावर
मनात असलेली सुखाची व्याख्याच बदलली. मजल दर मजल करत आता विक्रमगड शहराच्या जवळ आलो. साधारणतः 100 किलोमीटर नंतर आता पोट आणि खिसा दोन्ही रिकामी झाले होते. बहुतेक आठवडी बाजार असेल. खूप सारी गर्दी होती. वाटणच बाजार आहे लोकांकडे. सारखा था मी ना आपल्याला कुठे जायला ना कुठतर पावडे टपरी गवत आता मावरा घे मावरा. पावड भेटत नाही इकडे. ताजा आहे ताजा. बर्फांचं नाही. पोलीस आहात. लेडीज आहात पण कोणत्या रस्ते जायचं पण काय येत राहायचा काय समोसा पण त्याचं काय पालघरकडे जायला सरळ का वाटतो ना चिकर नाही काय फरक जास्त मंगळ हा गर्दी पार पत मंगळ ए बाहेर नाही निघत चालू ना कंटर कोण आलं हा बारे रे थोडा वेळ थांबून पुढचा प्रवास सुरू झाला. नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने गुगल मॅपचा पण उपयोग नव्हता. वाटेत खूप सारी गावे आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण जीवनाचे दर्शन होत होते. पुढचं ठिकाण आहे मनोर. एक पोलीस दादा आमच्या मागे होते म्हणून मुद्दाम रस्ता बदलला. सर इकडे ना इकडे ना -40°C उन्हाच्या गरम वाफा चांगल्याच जाणवू लागल्या होत्या. दूरपर्यंत कुठे पाणी ना सावली. पालघरची गाणी ऐकून आकर्षणापोटी इथपर्यंत पोहोचलो खरं, पण इथलं जीवन तितकंही सोपं नाही. पेट्रोल संपत आलं पण कुठे काही दिसत नव्हतं. शेवटी एक हायवे दिसला. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा 4 मुख्य शहरांना जोडणारा हायवे. सुवर्ण चतुष्कोन. मोबाईलमध्ये मॅप चालू केला तर आता आम्ही मनोरच्या मस्तान नाक्यावर होतो. उन्हाने घसा कोरडा झाला होता म्हणून थोडा वेळ थांबलो. गोप्रो लागा तर माझं गाता
मनोर शहरात पोहोचल्यावर खूप सारे ट्रॅफिक जामचा अनुभव आला. पालघर सातपाटी अजून 30 किलोमीटर अंतर बाकी आहे. कारवाले डोसम कोंदा कलवा. मनोर शहरातून पुढे येताच वातावरणात कमालीचा बदल जाणवला. आपल्याला समोर दिसतोय तो काळदुर्ग किल्ला आणि बाजूने वाहणारी सूर्या नदी ओलांडून पुढे जायची आहे. सूर्या नदीनंतर 5 किलोमीटरचा वाघोबा घाट पार करायचा होता. भरपूर निसर्ग संपदा असूनही वातावरणातील बदलांमुळे खूप अस्वस्थता आली. अखेर आम्ही पालघरच्या हद्दीत प्रवेश केला. येथील वाहतुकीचे नियम आणि रस्ते याबाबत काहीही कल्पना नव्हती, म्हणून सरळ सातपाटी गावाकडे किनाऱ्याच्या शोधात निघालो. शिरगाव. जन्मापासून 20 वर्षात अरबी समुद्र फक्त नकाशातच बघितला होता. खूप उत्सुकता होती, पण गुगल मॅपच्या नादात जवळजवळ अर्धा तास एकाच जागेवरून चक्रा मारल्या. रेगिस्तान रेगिस्तान. बस बस बस. कळसुबाईच्या पायथ्यापासून ते अरब सागराच्या किनाऱ्यापर्यंत या प्रवासाने एक नवी ऊर्जा मिळाली. सातपाटीनंतर आम्ही शिरगाव किल्ल्याकडे मोर्चा वळवला. इसवी सन 1737 मध्ये चिमाजी अप्पा यांनी उत्तर कोकणावर स्वारी केली. त्यावेळी मराठा सैन्याने शिरगावच्या किल्ल्याला वेढा दिला. पोर्तुगीज सैन्याने वेढा मोडून काढला. पुढे जानेवारी 1739 रोजी मराठ्यांनी पुन्हा एकदा स्वारी केली आणि पोर्तुगीजांचे समूळ उच्चाटन केले. त्यानंतर इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला, जो आजही चांगल्या अवस्थेत आहे. सातपाटी ते केळवा सुमारे 15 किलोमीटरचा किनारा. अचानक सुरू झालेला हा प्रवास खूप काही सांगून गेला. मोबाईलच्या स्क्रीनवर समुद्रकिनारे आणि कोकणचे रील्स बघत मनाशी समजूत घालणारे आम्ही आज उघड्या डोळ्यांनी स्वप्नांचा आनंद साजरा करत होतो. दुपारच्या उन्हाने आंघोळ करत आम्ही केळव्याच्या किनाऱ्यावर पोहोचलो.
इथे एंट्रीसाठी प्रतिमानसी 5 रुपये तिकीट आकारले जाते. इथूनच 1 किलोमीटर अंतरावर पाण्यात असलेला केव्याचा जलदुर्ग आहे. इथपर्यंत पोचलो खरं, पण समुद्राला भरती असल्यामुळे किल्ल्यापर्यंत जाता आलं नाही. खरं तर 1 वर्षापासून प्लॅनमध्ये असलेला हा प्रवास अचानक घडून आला. मित्राच्या हाताला दुखापत झाली होती, तरीही 300 किलोमीटर प्रवास करून समाधानी मनाने गावाकडे परतलो.